आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जतचे नामांतर झाले, आता विरोधकांचा आरडाओरडा व्यर्थ। जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, भाजप शहराध्यक्ष अण्णा भिसे यांचा विरोधकांवर हल्लाबोल। विकासाच्या निधीत जतचा इतिहास घडवणारे आमदार गोपीचंद पडळकर, डॉक्टर शिवाजी खिलारे। जतचे नामांतर झाले असून आता त्याला विरोध करणाऱ्या विरोधकांनीही कितीही आरडाओरडा केला, आंदोलने केली अथवा राजकीय विरोध केला तरी त्याचा कोणताही उपयोग होणार नाही, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील आणि भाजपाचे जत शहराध्यक्ष अण्णा भिसे यांनी पत्रकार परिषदेत मांडली। नामांतराचा निर्णय झाल्यानंतर त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारा विरोधकांना त्यांनी यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले। दरम्यान जत तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणणारे आमदार गोपीचंद पडळकर हे पहिलेच आमदार आहेत, असे मत जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी व्यक्त केले। पत्रकार परिषदेत उपस्थित विविध पदाधिकाऱ्यांनी नामांतर, विकास कामे आणि तालुक्यासाठी मंजूर झालेल्या निधीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। नामांतराचा निर्णय झाला, आता विरोध करून काय साध्य होणार, यावेळी बोलताना सरदार पाटील आणि अण्णा भिसे यांनी सांगितले की जतच्या नामांतराचा विषय आता केवळ राजकीय वादाचा मुद्दा न ठेवता तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्याची गरज आहे। नामांतर झाल्यानंतरही काही विरोधकांकडून सातत्याने आरडाओरडा केला जात आहे, मात्र निर्णय झाल्यानंतर त्याला विरोध करून कोणताही बदल होणार नसल्याचा दावा त्यांनी केला। जनतेने विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, केवळ राजकीय विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा जतच्या भविष्यासाठी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले। इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणणारे पहिलेच आमदार जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा उल्लेख करत तालुक्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले। जतच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी आणणारे आमदार गोपीचंद पडळकर हे पहिलेच आमदार आहेत, असे डॉक्टर खिलारे यांनी सांगितले। रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा, विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार पडळकर यांनी प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला। पत्रकार परिषदेत विकास कामांवरही चर्चा। यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जत तालुक्याच्या विकासाच्या विविध प्रश्नांवर आपली मते मांडली। तालुक्याच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले। नामांतराच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा जत तालुक्याच्या विकासाला गती देणे महत्त्वाचे असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। विरोधकांना प्रत्युत्तर, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण नको। जतच्या नामांतरावरून सुरू असलेल्या विरोधांच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। नामांतराच्या मुद्द्याचा राजकीय वापर करून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा जतच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। माननीय विकासपुत्र माननीय गोपीचंद पडळकर साहेब त्यांच्या विरोधकांनी जो कालपासून जो वादळी उठवायला लागलेत, त्या विषयावर अनुषंगानं मला एवढं म्हणायचं आहे की माननीय गोपीचंद पडळकर साहेब तालुक्याचे विकासपुत्र आहेत। ते विकासपुत्र असल्याने आमच्या तुमचं बहुजनाचे नेते आहेत आणि बहुजनाचे नेते आजपर्यंत आम्ही 20-25 वर्षापासून आपण तालुक्यात बघतो। तालुक्यात बघत असताना आजपर्यंत कितीतरी आमदार झाले, कितीतरी नेते झाले, पण कुठल्या गावात कुठलं देव आहे आणि कुठलं रस्ता आहे, किती काम करायचं, 5 लाख 10 लाख सोडण्याचं निधी आजपर्यंत तालुक्याला माहीत नाही। गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत आमदार होऊन 1.5 वर्षात त्यांनी प्रत्येक गावात कमीत कमी नाही म्हटलं तरी 20 लाख ते 30 लाख रुपये आतापर्यंत कामं त्यांनी केलेलं आहे। आणि इथनं पुढं सध्याचे आता एवढं देवभूमीत 5 कोटी 4 कोटी असं निधी त्यांनी तालुक्यात पडळकर साहेबांनी निधी आणलेला आहे आणि ते विरोधकांना बघू वाटत नाही, म्हणून त्यांनी काय तर देवभूमी चुकीचं आहे असं काय तर अर्थ त्यांनी वेगळं काढायला लागले। पण पडळकर साहेबांच्या माध्यमातून एखादा डॉक्टर असते, त्याला पुरस्कार मिळाल्यावर त्याला पद्मश्री होते, असं जत तालुक्याचे नाव त्यांनी काढलेलं आहे। जत तालुका राहणार आहे, जत तालुका देवभूमी असे पुढं नाव देऊन जत तालुक्यात किती गावं आहेत आणि किती देव आहे ह्याचा पाठपुरावा करून आज 8 गावात त्यांनी 5-5 कोटी रुपये त्यांनी पडळकर साहेबांनी तालुक्यासाठी खेचून आणलेलं आहे। आणि पंचायत समितीला 15 कोटी, नगर परिषदेला 10 कोटी आणि RTO ऑफिसला अशा वेगवेगळ्या माध्यमातून साहेबांची आता नगर परिषदेला पाणी पुरवठ्यासाठी 79 कोटी रुपये 100 आणि वैशाळ योजनेसाठी साहेबांनी
500 कोटी रुपये सध्या आता परवा निधीतनं मंजूर करून आणलेलं आहे आणि येते 5-6 महिन्यात पडळकर साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात पूर्णपणे पाणी फिरणार आहे आणि पूर्ण पाणी फिरलं तर पडळकर साहेब हे कायमस्वरूपी आमदार म्हणून जत तालुक्याचे आमदार म्हणून राहणार आहे. विरोधकांनी तुम्ही किती जरी काय बोलला तर पडळकर साहेब जत तालुक्यात हटणार नाही आणि पडळकर साहेबांची सर्वसामान्य बहुजनाची एक नेते आहेत आणि पडळकर साहेबांनी एक त्यांनी घरात बसून काम करणार नाही. एक वाडी घरापर्यंत जाऊन एक गोरगरीब असतो ते तिथंपर्यंत जाऊन त्यांनी एखाद्याला काय अडचण आहे वाड्या वस्तूवर जाऊन काम करणारे असे आमचे नेते पडळकर साहेब आहेत आणि पडळकर साहेबांची तुम्ही किती जरी काही बदनाम करायला गेला तर बदनाम होणार नाही. भविष्यात पडळकर साहेबांनी 1-2.5 वर्षात त्यांनी मंत्री म्हणून राहणार आहे आणि आमच्या तालुक्याचा विकास करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून विकास झाल्याशिवाय राहणार नाही. असं बहुजनाचे एक आमचे नेते पडळकर साहेब इथनं पुढं त्याचं उजवत त्यांनी किती ओरडतील तेवढं नाव त्याचं उंची होत जाणार आहे पण कमी होणार नाही. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.